एक महिला म्हणून विशेष करून एक दामिनी म्हणून मला तुम्हा सर्वांचे आभार मानावेसे वाटतात। ज्यावेळेस एक दामिनी म्हणून या पोलीस खात्यामध्ये काम करीत असताना, विशेषतः दामिनी पथकामध्ये काम करीत असताना माझ्या मनाला म्हणजे हा अवॉर्ड घेताना एक गोष्ट खरंच जाणवली, ती म्हणजे कोणतीही महिला काहीही करू शकते। थोडक्यात जर पाहायचं झालं तर एक महिला बेलण्याने चपाती लाटण्यापासून ते अगदी हातात दंडा घेऊन आरोपीला पकडण्यापर्यंत ती काम करू शकते। म्हणजे घरातील अगदी छोट्या छोट्या ते मोठ्या मोठ्या कामांपर्यंत जर एक महिला काम करू शकते, तर बाहेर समाजामध्ये होणाऱ्या अन्याय अत्याचाराविरुद्ध ती आवाजही उठवू शकते। आपण जर संरक्षण म्हटलं तर आपल्याला पहिला जी व्यक्ती आठवते ती म्हणजे खाकीतला पुरुष। यावरती मला सांगायला आवडेल की दामिनी पथक काम करत असताना महिलांना एक संरक्षण दिलं जातं। त्या संरक्षणाच्या माध्यमातून आम्ही दामिनी तुमच्या मदतीसाठी आहोत। अगदी लहान मुलांपासून, म्हणजे त्यामध्ये छोट्या मुली असतील, लहान मुलांपासून ते अगदी ज्येष्ठ नागरिकांपर्यंत हे दामिनी पथक काम करतं। पुढे जाऊन मला असं सांगू असं वाटेल की दामिनी हा एक स्त्रीलिंगी शब्द आहे, वर्दी हा एक स्त्रीलिंगी शब्द आहे आणि नोकरी हाही स्त्रीलिंगी शब्द आहे। अर्थातच ह्या समाजामध्ये वर्क करत असताना मनाला ही भावना भिडून जाते आणि या भावनेतूनच खूप खूप ताकद काम करण्यासाठी मिळते। आज हा अवॉर्ड घेताना खूप आनंदही होत आहे, परंतु मी माझ्या अंगामध्ये घातलेली वर्दीच मला खूप काही बळ देऊन जाते। 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त मी सर्व महिलांना कळकळून विनंती करते की महिलांनो, जागे व्हा, बोलायला शिका। तुम्ही बोललात तर स्वतःचं मत मांडू शकाल आणि त्या मतानुसार तुम्ही स्वतःला सिद्ध करू शकाल। अशीच भूमिका जर तुम्ही प्रत्येक महिलेने, प्रत्येक मुलीने जर केली तर मला नाही वाटत तुमच्यावरती होणाऱ्या अन्यायाला, अत्याचाराला तुम्ही तुमचा आवाज उठू शकता। एक स्वतःसाठी तुम्ही ते संरक्षण करू शकता। हे दामिनी पथक तुमच्या मदतीला आहे। जिथे असुरक्षित महिला, बालके, ज्येष्ठ नागरिक आहेत त्या ठिकाणी हे दामिनी पथक तुमच्या मदतीला आहे। थँक्यू सो मच।